पुण्यामध्ये मी मगासपासून जे मांडते, की पुण्यामध्ये कायमच त्यांच्याकडे बहुमताचा आकडा होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकदीचे उमेदवार ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार असं म्हणतो, ती सगळ्यात जमेची बाजू असते आणि त्यामध्ये पुणे इव्हन पिंपरी चिंचवडमध्ये ती भाजपची जमेची बाजू राहिली. आणि मला वाटतं, की पुण्यामध्ये नरेटिव्हच्या पातळीवर एक आव्हान नक्कीच अजित पवारांनी उभं केलं होतं. पण तेही पुण्याच्या शहरी भागामध्ये फारसं पोहोचलेलं नव्हतं. त्यामुळे फार काही अनपेक्षित निकाल पुण्यात लागलाय असं आताचं चित्र नाही. काही एक दोन ठिकाणी थोडे धक्कादायक निकाल आहेत. पण त्यातल्याही काही गोष्टी मला वाटतं की नाराजी असेल किंवा काही ठिकाणी उमेदवाराबद्दलची अँटी इन्कम्बन्सी असेल, कास्ट इक्वेशन्स असतात काही घेटोज मधले, तर त्याचा परिणाम आपल्याला आताच्या निकालावर दिसतोय. पण भाजपचे अक्षरशः पॅनलच्या पॅनल आलेत. म्हणजे मगाशी मी जोपर्यंत बघितलं तोपर्यंत 8 की 9 ठिकाणी असं झालं होतं की 4 गुणिले 9 म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये भरभरून मतदान लोकांनी केलेलं आहे. तर हा कुठेतरी अंडरकरंट दिसत होता का आधी? निवडणूक जेव्हा मध्यावर आली होती तेव्हा सर्व पक्षांमध्ये क्रॉस वोटिंग होतं का अशी चर्चा आपल्याला अनेक महत्वाच्या प्रभागांमध्ये दिसत होती. पण मला वाटतं की आता ज्या पद्धतीने उमेदवारांना मतं मिळालेली आपल्याला दिसत आहेत याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने प्रत्येक पॅनलला एन्श्युअर करायला सांगितलं, तिथल्या ताकदीच्या उमेदवाराला एन्श्युअर करायला सांगितलं की म्हणजे जिथे जिथे क्रॉस वोटिंगची शक्यता होती विशेषतः अशा ठिकाणी, की इथे कुठलाही वेगळ्या पद्धतीचं नियोजन न होता, सॉरी, फक्त आणि फक्त भाजपच्या 4 उमेदवारांना मतदान झालं पाहिजे. तर ही जी काही स्ट्रीमलाईन केलं गेलं होतं आणि त्यासाठीचं जे मायक्रो प्लॅनिंग होतं ते वर्क होताना दिसतंय आणि त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना आपल्याला पुण्यामध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने आता भाजप सरकताना दिसते. पण कसं असतं की म्हणजे पूर्वी